माझ्या भारतीय नागरिक बंधू भगिनींनो, आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या सर्व भारतीय जनतेला 1,40 कोटी लोकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद। गणेशाचं महत्त्व खूप मोठ्या जीवनात आहे आणि गणेशाचं महत्त्व तुम्ही गणेश चतुर्थीच्या गणपती पूजून स्वतः असणारा गणपती जाणून घेताय, तरी पण मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न थोडाफार केला। तुम्हाला तो सगळा गणपती माहितीच आहे। गणेश कसा आहे, ओंकार स्वरूप त्याचा आहे। वक्रतुंड महाकाव्य म्हणून आपण सुरुवात करतो। त्याच्यानंतर गणपतीला विचारल्याशिवाय शंकर कोणालाच वरती बोलवत नाही, त्याचा हुकूम मिळावा लागतो। म्हणून गणेशाची पूजा करताना म्हणतात, तू सर्व दैवतांचे दैवत, तुझ्या आज्ञेत ब्रह्मांड समस्त, तू स्तवन केल्याने यमदूत शिवेना कोणा कल्पांती। म्हणून कर्मातली शुद्धता ठेवून, उत्तम जगून, गणपतीला पाठीशी ठेवून, सत्कर्म करून माणसाच्या जीवनाशी निगडीत मानव म्हणून माणसाला जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच ती गणेश पूजा आद्य पूजा ठरते। म्हणून सगळ्या ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या, विश्व निर्माण करणाऱ्या देवाने गणपतीला प्रथम स्थान दिलेलं आहे आणि आद्य पूजा गणपतीची करा आणि मग आमच्याकडे या, ब्रह्मा विष्णू महेश इंद्र यांनी सांगितलेलं आहे। एवढं मोठं स्थान गणपतीचं आहे। गणपतीवर खूप पुस्तकं आहेत, खूप ग्रंथ आहेत। चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात मी फार पूर्वी तो ग्रंथ वाचला आणि आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो की गणपतीचं लग्न करण्याचा विचार जेव्हा शंकर पार्वतीच्या डोक्यात आला, तेव्हा गणपतीला स्थळं बघण्यात आली आणि तुळशीला दाखवण्यात आलं। तुळशीनं गणपतीला बघितलं, पण गणपतीचं ते संपूर्ण रूप बघितल्यावर पोट असं लंबोद मोठंच्या मोठं बघितलं आणि तिच्या मनात कल्प तयार झाला आणि गणपतीला तिनं नाकारलं। त्यामुळे ते गणपतीला कळलं आणि मग गणपतीनं तुळशीला शाप दिला की तुझ्याशी तरी मी लग्न करणारच नाही, पण तुझी जागा कुठेही असेल, पृथ्वीवर तू कुठेही उगवशील। त्यामुळं तुळस जगात आता कुठेही दिसते। मग तुळशीनं उशाप मिळवला की बाबा मला गणपतीनं असा शाप दिल्यामुळं माझं स्थान देवाचं राहिलं पाहिजे पूजेचं, म्हणून मग तुळशीचा विवाह पुढं दामोदराबरोबर करून तिला ती स्थान मिळवून दिलं देवानी आणि गणपतीला पहिलं ती नाकारलं होतं, त्यासाठी गणपतीच्याकडेही माझी पूजा व्हावी म्हणून आजच गणेश चतुर्थीला फक्त तुळस वाहतात, इतर दिवशी तुळस वाहत नाहीत। हे तुळशीचं महत्त्व आहे, हे मी तुमच्या लक्षात आणून इच्छितो। भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहता आपल्याला या गणेश उत्सवाचं महत्त्व फार मोठं आहे याची थोडीशी जाणीव करून देणं गरजेचं वाटतं। म्हणून हा प्रयास की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास वाचता टिळकांचं युग जे सुरू झालं, त्या टिळकांच्या युगाच्या सुरुवातीला 1914 पासून 1920 हे टिळक युग म्हणून भारताच्या स्वातंत्र्यात ओळखलं जातं। टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याची जनजागृती फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनतेमध्ये केली, म्हणूनच ब्रिटिशांना 1947ला या देशातनं आपल्याला परतवून त्यांच्या देशात पाठवण्याचं सोपं काम झालं आणि भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला। त्यामुळं गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव हा धार्मिक विधी न ठेवता, तो घरात नुसता न पुसता रस्त्यावर आला पाहिजे, सार्वजनिक झाला पाहिजे, लोकांच्या मनामनात जनाजनात पसरला पाहिजे, लोक सगळे एकत्र आले पाहिजेत आणि स्वातंत्र्याची चळवळ फार मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात भारतासारख्या खंडप्राय देशात निर्माण झाली पाहिजे असं लोकमान्य टिळकांना वाटलं। आणि मग जिथं लोकांचा समूह अधिक असतो तिथं टिळकांनी आपल्या जाहीर सभा घेतल्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला गती देण्यासाठी, वेग देण्यासाठी आणि लोकांमध्ये आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव करून देण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवणं किती गरजेचं आहे हे सांगण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या। त्यात बेळगावच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। त्याच्यानंतर कुठं लोक जमतात, पंढरपूरचे वारकरी संप्रदाय फार मोठा आहे, लाखो वारकरी पंढरपूरला जातात, तिथंही त्यांनी सभा घेतली आणि तुम्ही विठोबाला भेटायला येता तर विठोबाचं अस्तित्व तुमच्या हृदयात आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी तुम्ही विठोबाला स्मरून स्वराज्याची शपथ घ्या असं वारकऱ्यांना त्यांनी सांगितलं। आणि प्रचंड जनसमुदाय या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या प्रवाहात सामील झाला आणि गणेश उत्सव सार्वजनिक टिळकांनी केला आणि त्याचं मूल्य त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून, स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष झाली तरी मोठ्या उत्साहानं आज मोठ्या प्रमाणात साजरं होतोय। आज त्या स्वातंत्र्यासाठी चळवळ करणाऱ्या लोकमान्य टिळकांना शांती मिळायची असेल तर या स्वातंत्र्यातल्या संपूर्ण या भारतातल्या जनतेला या गणेश उत्सवाचं महत्त्व कळून एकत्र येऊन
आपण माणूस म्हणून जगूया, दुसऱ्याला माणूस म्हणून जगू देऊया, आपण आनंद घेऊया, आपण आनंद वाटूया, लोकांनाही आनंद देऊया. हे स्वातंत्र्याचं रहस्य. स्वातंत्र्य मिळवणाऱ्या लोकांना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद द्यायचा असेल तर त्यांचं स्मरण करणं गरजेचं वाटलं, म्हणून आपण त्यांचं स्मरण करूया आणि टिळकांच्या सार्वजनिक उत्सवाची पुनरावृत्ती आणि त्याचं स्मरण करण्यामागचा उद्देश मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.